हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं जाळीदार डोसा बनवूयात आपण. तर त्याला साहित्य लागणार आहे दही, मिरच्या आहेत 3 त्या बारीक करून घेतलेल्या आहेत, शेंगदाणे आहेत आणि भगर 1 वाटी आणि अर्धी वाटी, अर्ध्यातली अर्धी वाटी शाबू आहे. भगरीचं प्रमाण जास्त असलं तर चालते, पण शाबू जास्त असं चालत नाही, कारण चिकटपणा जास्त आला तर मग ते चिटकून तुटते डोसा, म्हणून शाबू कमीच वापरायचा. आणि ते लावायला तेल लागणार आहे आपल्याला. भगर आणि शाबू आता मिक्सरला बारीक करून घेऊयात आधी. आता हे जे बारीक केले त्याच्यातच शेंगदाणे टाकूयात, म्हणजे चिकट होणार नाही. आणि दही पण ह्यातच टाकायचं, मिरच्या पण ह्यातच टाकायच्या. सगळे एकत्र केले आता आणि त्यात मीठ टाकून घ्यायचं. आता करायला घेऊयात आपण. तवा तापलेला आहे, तर बघा असा होतो. आता झाला तयार उपवास.